साप म्हणलं की अंगावर काटा येतो. हे साप कोट्यावधी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे. जर तुम्हाला साप कधी दिसलाच, कुठेही स्टंट करायला जाऊ नका. कित्येकदा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा अँटीव्हेनम अवेलेबल नसतं. खरं सांगायचं तर असं कुठलं पर्टिक्युलर ठिकाण सांगता येत नाही की हे जास्त धोक्याचं ठिकाण आहे. विषारी साप सगळीकडे आहे. तोच स्नेक बाईट त्याला स्वतःला झाला तर सेम इफेक्ट येतो का? हो, येतो. जर सेल्फ बाईट झाला तर साप मरतात. जर साप पकडायचं तर पहिल्यांदा सापांचं प्रॉपर आयडेंटिफिकेशन शिकणं गरजेचं आहे. साप कुठेतरी आहे असं कळल्यावर उत्सुकता तर असते त्याला बघायची, पण भीतीही वाटत असते. सापांपासून सुरक्षित राहण्यासाठी काय केलं पाहिजे? मी कित्येक वेळा असं पाहिलेलं आहे की मी जंगलामध्ये कुठेतरी ऑब्झर्वेशनसाठी बसलोय आणि दिसतं की समोर तिथे साप आलेला आहे. कधी साप असं म्हटलेलं नाही, अरे तिथं सुधीर सावंत बसलाय, चला आपण त्याला जाऊन चावूयात आता. साप विषारी आहे का बिनविषारी आहे हे कसं ओळखायचं? कवड्या आणि मण्यार हे दोन साप आहेत. मण्यार जहाल विषारी आहे आणि कवड्या पूर्ण बिनविषारी आहे. सो प्रत्येक विषारी सापाची मिमिक्री करणारा एक बिनविषारी साप आहे. सापांपेक्षा त्यांची जी पिल्लं आहेत ती सगळ्यात जास्त धोकादायक असतात, घातक ठरतात. पोईगा फॉस्टेनी कॅट स्नेक घराच्या एका खोलीमध्ये तो बसलेला आम्हाला दिसला. घरापासून 500 मीटरवर आम्ही त्या आमराईत सोडून दिला. काही दिवसात मला त्याचा फोन आला, अरे सुधीर, तो साप परत आलेला आहे. रेस्क्यू कॉलमध्ये आम्हाला सांगितलं की एक साप आम्ही पकडलेला आहे, डुरक्या घोणस असावा असं आम्हाला वाटतंय, बिनविषारी साप. आणि मग आम्ही गेलो तिथे आणि जसं जवळ गेलो तसं एकदम नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आता साप म्हणलं की अंगावर काटा येतो. साप कुठेतरी आहे असं कळल्यावर उत्सुकता तर असते त्याला बघायची, पण भीतीही वाटत असते. आता कितीतरी हजारो प्रजाती आहेत सापांच्या. त्यातला विषारी कुठला, बिनविषारी कुठला हे कसं ओळखायचं? साप चावल्यावर नक्की काय केलं पाहिजे? सापांबद्दलच्या काही ज्या अंधश्रद्धा आहेत त्यांचं नक्की काय आहे? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याकडे आलेले आहेत सुधीर सावंत, ज्यांचा साप पकडणे, रेस्क्यू करणे आणि निसर्गाचा अभ्यास करण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे. सुधीर सर, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मला सांगा, साप हा एक एवढा भीतीदायक प्राणी असून सुद्धा तुम्ही त्याच्यावर अभ्यास का केलात किंवा का करावा असा वाटला? अच्छा, थोडक्यात सांगतो. 6वी मध्ये असताना मी पहिला साप पकडला. बर. त्यावेळेस मला काही माहीत नव्हतं की मी कुठला साप पकडतो, तो विषारी आहे का बिनविषारी आहे, काही कळत नव्हतं. तिथल्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरला, तो घरी घेऊन आलो आणि घरी आणल्यानंतर हिंमत तर नव्हती घरी काही सांगायची. सो मी म्हटलं आता रात्री याला इथेच ठेवू, उद्या सकाळी बघू काय करायचं ते. पिशवी इथे ठेवली आणि तोंडावरती एक वीट ठेवून दिली त्या पिशवीच्या तोंडापाशी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि बघितलं तर पिशवी रिकामी होती. तो बहुतेक त्या पिशवीतून सटकला होता. मी दगड ठेवताना, ती वीट ठेवताना काहीतरी चूक झाली तर तो सुटला होता. सो तो माझा पहिला अनुभव साप पकडण्याचा. त्याच्यानंतर मग अनेकदा साप पकडत राहिलो, पण अभ्यास नव्हता. रॅन्डम काम सगळं चालू होतं. कॉलेजमध्ये असताना 93 मध्ये मी एक साप पकडल्यानंतर कात्रज सर्पोद्यानला तो घेऊन गेलो आणि त्या बर्णीमध्ये तो दाखवला साप की मी हा साप पकडलाय. त्यावेळेस तिथे जे मॅनेजर होते त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला शिकवलं की असं करायचं नाही. जर साप पकडायचं तर पहिल्यांदा सापांचं प्रॉपर आयडेंटिफिकेशन शिकणं गरजेचं आहे. बरोबर. त्यातला विषारी कुठला, बिनविषारी कुठला हे समजून घेण्याबरोबरच विषारी साप चावल्यावर काय घडतं हे पण आधी समजून घे आणि मग ठरव सापांना हात लावायचा की नाही. आणि मग तिथून माझा ॲक्च्युअली अभ्यासाला सुरुवात झाली. तसं बघायला गेलं तर सापांच्या साधारण किती प्रजाती आहेत? संपूर्ण जगामध्ये विचार केला तर हजारो प्रकारचे साप आहेत. बरोबर. आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये साधारणपणे 300 सापांचे प्रकार आहेत. प्रकार आणि त्याचे उपप्रकार किंवा जाती आणि त्यातल्या उपजाती. पण हा 300 हा आकडा हा कायम राहणारा नाही. कारण आता पूर्वीच्या काळी सापांचे प्रकार ओळखायचे कसे याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्केल काउंट. सापाच्या शरीरावरच्या
खवल्यांची विशिष्ट रचना असते. तर त्या खवल्यांच्या रचनेवरनं, त्याच्या काउंटवरनं सापाची जात ठरवली जात होती. पण आता शास्त्र खूप प्रगत झालंय. आता अगदी DNA आणि अतिशय खोलामध्ये जाऊन सापांच्या वेगवेगळ्या जाती आत्ता नव्याने रेकॉर्ड केल्या जात आहेत, डिस्क्राईब केल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये हा आकडा बऱ्यापैकी वाढणार आहे. आपल्याकडे म्हणजे भारतात आढळणारे कुठले साप आहेत? आपल्याकडे 3 प्रकारचे साप मिळतात. हं. जनरली लोक फक्त विषारी आणि बिनविषारी असं कॅटेगरायझेशन करतात, असं वर्गीकरण करतात. त्याच्यामध्ये तिसरा अजून एक प्रकार येतो निमविषारी, अर्धविषारी. हां. आता ही कॉन्सेप्ट अशी आहे की बिनविषारी साप आपल्याकडे भारतामध्ये धामण, कवड्या, गवत्या साप म्हणजे ग्रास स्नेक, दिवड असे काही साप आहेत की जे भारतामध्ये सगळीकडे आढळतात. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार येतो तो म्हणजे निमविषारी, की त्या सापांकडे विष आहे, व्हेनम ग्लँड्स आहे, परंतु त्यांचं विष माणसाला मारण्या इतकं जहाल नाहीये. बर. सो ते त्यांचं फक्त जे भक्ष्य आहे, उंदीर असेल, पक्षी असतील, ते मारू शकतील. माणसाला घातक ठरत नाही. तो साप जर का माणसाला चावला तर कुठल्याही वैद्यकीय उपचारांची गरज पडत नाही. सो त्या सापांची एक कॅटेगरी आहे, ते आहेत निमविषारी. मग त्याच्यामध्ये कोण आहेत तर मांजऱ्या साप, कॅट स्नेक, ओके. हरणटोळ साप सुद्धा निमविषारी सापामध्ये येतो, किंवा फ्लाइंग स्नेक, उडता सोनसर्प, हे निमविषारी सापांमधले हे प्रकार आहेत. साप ते चावले तर काही जणांना थोडीशी जळजळ होणं, जिथं चावलाय, समजा हातावर मला चावलाय तर तिथे थोडीशी सूज येणं, किंवा काही वेळेस थोडासा तेवढ्या भागामध्ये बधिरपणा येणं, हे लोकल इफेक्ट्स किंवा हे सिम्पटम्स दिसतात. आणि तिसरा प्रकार येतो तो म्हणजे विषारी साप. विषारी सापांमध्ये भारतामध्ये आढळणारे प्रमुख 4 विषारी साप आहेत: नाग, मण्यार, घोणस, फुरस. आता ह्यांच्यामध्ये उपजाती पण आहेत. नाग म्हटलं की आपल्याकडे तो फक्त 10चा मोडी लिपीचा आकडा असलेला आपण टिपिकली एक नाग डोळ्यापुढे आपल्या येतो. पण जर तुम्ही साऊथला असताल किंवा तुम्ही नॉर्थ ईस्टकडे असताल किंवा हिमालयन फुटहिल्सच्या भागामध्ये असताल तर मग तिथं किंग कोब्रा पण आहे, तोही घातक आहे. किंवा नागाच्या इतरही काही व्हरायटी आहेत. अंदमानमध्ये गेला तर अंदमान कोब्रा आहे, ती एक वेगळी स्पीशी आहे. तर असे बरेच प्रकार आहेत जे भारतामध्ये ऑलमोस्ट सगळीकडे आढळतात. आता साप म्हटलं की खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात, पण नक्की साप हा कशा प्रकारचा प्राणी आहे? तुम्ही कसं डिफाईन कराल त्याला? मुळात साप आपण सरीसृप गटामध्ये धरतो, सरपटणारे प्राणी. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मी असं म्हणेन की याला आपण थोडं अजून इलॅबोरेट करायला पाहिजे, थोडं अजून विस्तृत त्याची व्याख्या व्हायला पाहिजे. सो मी त्याच्यासाठी शब्द वापरेन की खवलेकरी गट. सरीसृप न वापरता मी खवलेकरी गट म्हणेन. खवलेकरी गटामध्ये मगर, साप, सरडे, पाली, सुसर, कासव हे सगळे प्राणी येतात. ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यांच्या शरीरावर स्किनचं रक्षण करण्यासाठी, त्वचेचं रक्षण करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी केस नसतात. बाकी आपण मॅमल्स जे बघतो, कुत्रा, मांजर, घोडा, गाय, बैल वगैरे, यांच्या अंगावर केस असतात त्वचेचं रक्षण करण्यासाठी. यांच्या अंगावरती केस नसतात. यांच्या त्वचेचं रक्षण खवल्यांमार्फत होतं. म्हणून यांना आपण खवलेकरी गट म्हणूयात. हे साप कोट्यावधी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. ह्यांचा उगम झाला डायनासॉर्सच्या काळामध्ये, आणि डायनासॉर्सचेच हे सगळे भाईबंद आहेत, कारण डायनासॉर हा सुद्धा खवलेकरी गटातलाच प्राणी आहे. बर. म्हणजे ही सगळी एकमेकांची चुलत मावस भावंड म्हणता येतील. आणि मग कालाच्या ओघामध्ये, उत्क्रांतीच्या त्या प्रोसेसमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी अनेक स्वतःमध्ये बदल घडवून घेतले, आणि तेव्हापासून ते आज तगायत आपल्याबरोबर आहेत. तुम्ही आता म्हणालात की डायनोसॉरच्या काळापासून हे साप आहेत. डायनोसॉर्सचं एक्सटिंक्शन झालं, पण त्या प्रोसेसमधनं साप कसे काय सर्व्हाइव्ह सुटले? कदाचित असं असावं की एकतर हे साप त्या काळी अशा ठिकाणी वास्तव्याला असतील की जिथे त्या काळामध्ये जी काही आपत्ती आली होती, नैसर्गिक आपत्ती असं म्हणतात की काहीतरी अश्नी पृथ्वीवर पडली आणि मग त्याच्यामध्ये ते सगळं नष्ट झालं. सो त्या काळामध्ये हे अशा ठिकाणी वास्तव्याला होतं की जिथे याचा इम्पॅक्ट कमी झाला. काही प्राणी पाण्यामध्ये असतील, मगरी, सुसरी वाचल्या, काही कासवं वाचली. कालांतराने मग त्याच्यामध्ये पुन्हा जमिनीवरची कासवं, पाण्यातली कासवं, दोन्ही ठिकाणी राहू शकणारी टेरापिन सारखी कासवं, हे वेगवेगळे प्रकार उदयास आले असतील. पण ओरिजिन त्यांचं तिथे आहे.
सापांच्या बाबतीत तसंच घडलं असेल. आज आपण जेवढ्या जाती बघतो कदाचित पूर्वी तेवढ्या जाती नसणार आहेत. त्या काळामध्ये पायथनडी किंवा बायडी या 2-3 कॅटेगरीज असणार आहेत. कालांतराने ह्या गोष्टीला सुद्धा आता कोट्यावधी वर्ष उलटून गेली आहेत. सो मधल्या काळामध्ये ह्या बाकीच्या जाती इव्हॉल्व्ह होत गेल्या, पण ते जीव तेव्हा वाचले, सर्व्हाइव्ह झाले आणि स्वतःला त्यांनी आज ताकद शाबूत ठेवलं. पर्यावरणाशी जुळवून घेत, आजूबाजूच्या अधिवासाशी जुळवून घेत अनेक आश्चर्यकारक बदल त्यांनी स्वतःमध्ये घडवून घेतले. आपल्याला जसं डायनासॉर्सचं फॉसिल सापडतात, तसं सापांचे काही इतिहासातले भरपूर. पुरावे आहेत का? भरपूर पुरावे मिळत आहेत. इंटरेस्टिंग घटना आहे. 2015च्या आसपास माझा अंदाज चुकत नसेल तर भारतामध्येच एक मोठा फॉसिल मिळाला आहे गुजरातमध्ये. आणि भारतात मिळाला आहे. भारतातल्या सायंटिस्टनी, इतर जगभरातले सायंटिस्ट इथे येऊन काम करतात, पण तो भारतात मिळाल्या म्हणून त्याला नाव दिले वासुका इंडिकस. आणि आत्ता त्याची लांबी जी आहे तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याप्रमाणे साधारणपणे 40 फुटाचा तो साप आहे. बापरे. आणि अनेक वेगवेगळ्या देशांमधले लोक तिथे काम करतात, अनेक तज्ज्ञ मंडळी तिथे काम करतात. अनेक तज्ज्ञ मंडळींमध्ये पण मतमतांतर असतात, कारण ही खूप जुनी गोष्ट आहे. आपण 100 वर्षापूर्वी नक्की काय घडलं होतं हे आपण नाही सांगू शकत. बरोबर. ही तर कोट्यावधी वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे. पण तो जो फॉसिल आहे त्याचं जे आयुर्मान त्यांनी ठरवलंय ते 1.5 कोटी वर्षापासून ते 4.5 कोटी वर्षापूर्वीपर्यंतची मतं त्यांची आहेत. सगळ्याची सरासरी काढली तर अगदी साधारण 2 कोटी वर्षापूर्वीचा तो फॉसिल आपण गृहीत धरू शकतो. जगातला सगळ्यात मोठा स्नेक फॉसिल, सगळ्यात जुना स्नेक फॉसिल हा भारतातच मिळालेला आहे. ह्यांचं हॅबिटेट कसं आहे? हे राहतात कुठे? काय खातात? कसं असतं, निसर्गाने प्रत्येकाला आपापला अधिवास ठरवून दिलेला आहे. सो काही व्हरायटी अशा आहेत, काही जाती अशा आहेत, उपजाती अशा आहेत की ज्या भारतामध्ये ऑलमोस्ट सगळीकडे मिळतात, पण काही साप मात्र प्रदेशनिष्ठ आहेत की किंवा त्या ठराविक हॅबिटॅटलाच पाहायला मिळतात. काही साप खैरे शिलटेल सारखे किंवा रिव्हर वाईन स्नेक हा तुम्हाला भारतामध्ये ठराविक पॉकेटमध्येच मिळणार आहे. इव्हन त्याच्यामधले जे विषारी साप आहेत त्यांचं जे व्हेनम कॉम्पोजिशन आहे ते सुद्धा बदलतं. मायन्यूट लेवलला अभ्यास केला तर आसाममधल्या किंग कोब्राचं आणि कर्नाटकमधल्या किंग कोब्राचं व्हेनम कॉम्पोजिशन हे थोडंसं बदललेलं असतं. त्यांचं खाणं आणि त्यांचं अधिवास याच्यानुसार ते कॉम्पोजिशन बदलत जातं. काय खातात साधारण? सापांच्या खाद्यामध्ये प्रचंड वैविध्य आहे. आपल्याकडे जगातला सगळ्यात छोटा साप भारतात मिळतो आणि सगळ्यात मोठा सापही भारतात मिळतो. सगळ्यात छोटा साप म्हणजे वाळा. जेमतेम 5-6 इंचाचा तो साप असतो. तो सापच इतका छोटा आहे की त्याचं खाद्यही छोटं आहे. मग त्याचं खाद्य छोटं म्हणजे काय, तर सॉफ्ट बॉडीड वर्म्स जे आहेत किंवा काही इन्सेक्ट आहेत हे त्याचं खाद्य आहे. धामण असेल, नाग असेल, घोणस असतील तर ते उंदीर खातात. काही पक्षी खाणारे साप पण आहेत, हरणटोळ आहेत. अजगराच्या बाबतीमध्ये विचार करायला गेला तर त्यांनी उंदीर खाणं भूक लागल्यानंतर म्हणजे चॉकलेट खाण्यासारखं आहे. त्याला त्याचा व्हॉल्यूम पण खाण्याचा तेवढा मोठा पाहिजे. मग तो मोठे प्राणी पण अगदी आरामात खातो. मग त्याच्या आहारामध्ये कोंबड्या, डुकरं, गावामध्ये आलेला असेल तर कुत्रे, बकऱ्या किंवा जंगलामध्ये असेल तर हरणं वगैरे अशा सगळ्या वेगवेगळ्या प्राण्यांचा त्याच्या आहारामध्ये समावेश आहे. सो खाण्यामध्ये त्यांच्या आहारामध्ये हे सगळं वैविध्य बघायला मिळतं. यांचा सापांचा लाईफ स्पॅन कितपत असतो? लाईफ स्पॅन हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे. कसं ते सांगतो. जंगलामध्ये जाऊन एखाद सापावरती कोणीही काम केलेलं नाही की हा याचा जन्म किती तारखेला झाला आणि याचा मृत्यू किती तारखेला झाला. काही साप, साधारणपणे सापाचं आयुष्य हे त्याच्या आकारावर अवलंबून आहे. जे छोटे साप आहेत, आकाराने छोटे असणारे, त्यांचा प्रजनन दर जास्त आहे, त्यांची वाढही पटकन होते आणि त्यांचा लाईफ सायकलही लवकर संपतं. जे साप खूप मोठे अवाढव्य वाढणारे आहेत, लांब वाढणारे आहेत, त्यांचं लाईफ थोडं स्लगिश किंवा स्लो असतं आणि त्यामुळे घडणाऱ्या घटना, मेटाबॉलिझम सगळ्या गोष्टी स्लो असतात. सो त्यांचा लाईफ स्पॅन वाढत जातो. जिथे ते ठेवले गेलेले आहेत, ते एखाद्या झूमध्ये असतील किंवा कोणाच्या पर्सनल कलेक्शनमध्ये असतील तर ते आयडियल सिच्युएशनला ठेवले गेलेत की नाही, त्यांना लागणारी ह्युमिडिटी, त्यांना लागणारं टेम्परेचर, त्यांना लागणारं आडोसा किंवा त्यांना हवं असणारं अधूनमधून बास्किंग, सूर्यस्नान त्यांना घ्यावं लागतं.
हे त्यांना वेळोवेळी त्यांना उपलब्ध करून दिलं जातंय की नाही याच्यावर त्याचा लाईफस्पॅन ठरतो. एखादा साप खूप छान अगदी आयडियल सिच्युएशनला ठेवला तर त्याचा लाईफस्पॅन वाढेल. पण समजा जर का कॅप्टिव्हिटीमध्ये त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत असेल तर डेफिनेटली त्याचा लाईफस्पॅन कमी होणार आहे. ह्यांचं प्रजनन कसं होतं? सर्वप्रथम जेव्हा फिमेल प्रजननासाठी तयार होते त्यावेळेस तिच्या शरीरातून विशिष्ट ग्रंथी स्त्रवतात. त्यातून विशिष्ट गंध पसरतो हवेमध्ये. त्या गंधावरती आजूबाजूला असलेले नर आकृष्ट होतात आणि ते तिच्या जवळ येतात. नर गोळा झाल्यानंतर त्यातला जो डॉमिनंट मेल असेल तो डॉमिनन्स ठरवणं ही पण फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की 2 नर तुल्यबळ नर तिथल्या मादीवर तिथल्या परिसरावर वर्चस्व ठेवण्यासाठी फाईट करतात. लुटूपुटूची लढाई म्हणूयात आपण त्याला, की 2 मेल जे तुल्यबळ आहेत ते एकत्र येतात आणि ते दोघंही एकमेकांना जोखतात पहिल्यांदा. त्याच्यानंतर जवळ येतात, एकमेकांच्या शरीराला विळखे घालतात आणि डोक्याकडचा भाग वर उचलतात दोघंही आणि ते फक्त डोक्याने एकमेकांना दाबायचा प्रयत्न करतात. बर. ज्याचं डोकं खाली जमिनीला लागेल तो हार पत्करतो आणि तो एरिया सोडून पळून जातो किंवा तो तिथून निघून जातो. आणि जो जेता नर असेल तो मग तिथे राहतो. ती त्याची टेरिटोरी ठरते. त्या टेरिटोरीमध्ये असणाऱ्या फिमेलचा त्याला फायदा मिळतो आणि मग त्याच्यातून लैंगिक पुनरुत्पादन होतं. कालांतराने अंडी दिली जातात. अंडी दिल्यानंतर अनेक साप अंड्यांजवळ थांबत नाही किंवा त्यांची काळजी घेत नाहीत. बर. पण अजगरासारखे काही साप असे आहेत की जे अंड्यांजवळ थांबतात किंवा किंग कोब्रासारखे साप आहेत की जे अंड्यांजवळ थांबतात आणि अंड्यांचं रक्षण करतात. पण तोपर्यंतच जोपर्यंत अंड्यातनं पिल्लं बाहेर येत नाहीत तोपर्यंत. जेव्हा ही जाणीव होईल की आता अंड्यातनं पिल्लं बाहेर येणार आहेत किंवा यायला सुरुवात झाली आहे मादी तिथून निघून जाते. आत्ता तुम्ही म्हणालात की टेरिटरी असते सापाची, तर मग साप टेरिटरी मार्क कशी करतो? साप टेरिटरी मार्किंग जसं वाघामध्ये घडतं की युरिन मार्किंग होतं, टेरिटरी मार्किंग होतं. आजूबाजूच्या नरांना ती धोक्याची जाणीव होते की इथे कोणतरी डॉमिनंट मेल आहे. सापांच्या बाबतीत तसं होत नाही. पण अनेकदा आपल्याला असं ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं की ग्रामीण भागामध्ये किंवा ओसाड भागांमध्ये किंवा जिथे पडीक इमारती आहेत, काही गढी असतील जुन्या, काही जुनी पडीक मंदिरं असतील, तिथले लोक सांगतात की एक नाग आम्ही इथे नेहमी बघतो, एक धामण आम्ही इथे नेहमी बघतो. सापांना महत्वाचं काय आहे तर त्यांना आडोसा मिळणं. ते सहसा थेट उघड्यावरती येऊन फिरणारे आणि बिंदासपणे वावरणारे प्राणी नाहीत. साप कायम कुठेतरी अडचणीच्या जागी, वळचणीला फिरणारे, लपत छपत ऍक्टिव्हिटी करणारे असे ते जीव आहेत. सो त्यांना आडोसा सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरी म्हणजे कमी प्रकाशाची किंवा अंधुक प्रकाशाची अशी जागा त्यांना आवडते. ते शीत रक्ताचे प्राणी आहेत, त्यांना थंड जागा, अंधाऱ्या जागा आवडतात. त्यामुळे जिथे पडीक जागा आहेत, जिथे माणसांचा वावर कमी आहे, अशा ठिकाणी साप जनरली राहतात. आणि पडीक जागांमध्ये राहत असताना तिथे उंदीर असतात किंवा बाकी काही त्यांचं खाद्य त्यांना मिळतं. त्यामुळे खाण्याची सोय होते, राहण्याची सोय होते. त्यामुळे एखादा साप एखाद्या ठिकाणी वारंवार बघितला जाऊ शकतो. एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन गेली 4 ते 5 वर्ष माझं ऑब्झर्वेशन चालू आहे. पोईगा फॉस्टेनी कॅटस्नेक, फॉस्टेन कॅटस्नेक कोकणामध्ये माझ्या मित्राचं घर आहे. पहिल्यांदा आम्हाला तो साप त्याच्या घरामध्ये आलेला दिसला. एका खोलीमध्ये, त्याचं घर बरंच मोठं आहे आणि त्या घराच्या एका खोलीमध्ये वरनं आलेला जो पत्रा असतो त्या पत्र्याच्या खाली जी तुळई असते त्याच्या मधल्या सापटीमध्ये तो बसलेला आम्हाला दिसला. आम्ही तो सेफली तिथून उतरवला आणि त्याला पॅक केलं आणि घरापासून थोड्या अंतरावर साधारण एक 500 मीटरवर त्याची आमराई आहे. आम्ही त्या आमराईत सोडून दिला. आता मी तिकडनं निघून आलो आणि काही दिवसात मला त्याचा फोन आला, अरे सुधीर, तो साप परत आलेला आहे. अजून थोडा लांब नेऊन सोडला. परत तेच. काही दिवसानंतर तो साप पुन्हा त्या घरामध्ये आलेला. आणि गमतीची गोष्ट, आम्ही त्याच्यानंतर जेव्हा 3ऱ्या वेळेस हे घडलं त्याच्यानंतर म्हटलं अरे काहीतरी वेगळं आपण बघतोय. सो त्याचं आम्ही रितसर डॉक्युमेंटेशन करणं सुरू केलं. एकदा असंच झालं की आम्ही
मी तिथे असताना तो परत दिसला. आम्ही तो तिथून परत रेस्क्यू केला आणि अपोजिट डिरेक्शनला सोडून दिला, साधारण अर्धा 1 किलोमीटरवर. कालांतराने तो साप आम्हाला पुन्हा एकदा त्या घरामध्ये दिसला आणि मग तिथून तारखेनुसार आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली. गमतीची गोष्ट सांगतो, तो एकाच खोलीत येतो, एकाच तुळईवर, तिथं आजूबाजूला अनेक तुळई आहेत, त्याची बसण्याची जागा सुद्धा कधीही बदलत नाही. बर. तारखेनुसार आम्ही गेली 4 ते 5 वर्ष डॉक्युमेंटेशन करतोय. उन्हाळ्याचे दिवस सोडले तर बाकी वेळेस तो त्याच्या घरी वास्तव्याला असतो. उन्हाळ्यामध्ये पत्रा तापतो, त्याला तिथं बसता येत नाही, म्हणून मग तो निघून जातो, पण तो तिथेही येतो. 8-10 दिवस तिथं बसलेला दिसतो, मग अचानक कधीतरी गायब होतो, परत एक 8-10 दिवसांनी तो तिथेही येतो, परत 8-10 दिवस मुक्काम करतो, परत जातो. हे त्याचं सायकल वर्षभर चालू असतं. खाण्यापुरता किंवा मीटिंगसाठी बाहेर जात असेल आणि नंतर ती जागा आवडतीये किंवा तिथलं ह्युमिडिटी, तिथलं टेम्परेचर, तिथला लाईट हे त्याला सुटेबल आहे, त्यामुळे त्यांनी ती जागा स्वतःसाठी कायमस्वरूपी फिक्स केलेली आहे. असं कधी झालंय का की एखाद्या एरियामध्ये एखादी स्पेसिफिक प्रजाती असणं शक्यच नाहीये, पण तरीही तिथे ती आढळते? असं बरेचदा घडतं. हां. इव्हन आता मी पुण्यात राहतो, पुण्यामध्ये हे मी अनुभवलेलं आहे. एका रेस्क्यू कॉलला गेलो होतो, मला सांगितलं होतं की कवड्या जातीचा साप आहे. आणि कवड्या जातीचा साप आहे म्हटल्यानंतर मी गेलो. दुसऱ्या मजल्यावरती गॅलरी जी असते घराची, ती पडीक गॅलरी होती, त्यांचं अडगळीचं सामान त्याच्यामध्ये पडलेलं होतं आणि त्याच्यामध्ये साप होता. कवड्या साप आहे म्हटल्यावर आम्ही ते सामान उपसायला सुरुवात केली आणि बघतो तर समोर ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक. आता ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक हा शहरामध्ये राहू शकत नाही. हा घनदाट जंगलामधला साप आहे, फॉरेस्ट स्नेक आहे. अगदी नियरेस्ट लोकेशन जरी त्याचं म्हटलं तरी मुळशी. तो कुठून तरी ट्रॅव्हल करून तो तिथे आलेला असणार आहे. सेम ब्रॉन्झबॅक बद्दलच घडलेला किस्सा तो म्हणजे बुरुडाळीमध्ये. गणेशपेठ जी आहे त्याच्या मागच्या बाजूला बुरुडाळी आहे की जिथे सगळं बांबूचं काम आणि बांबूची खरेदी विक्री होते. आणि तिथे मला सांगितलं की घरामध्ये साप आहे. आम्ही गेलो तर घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये कॉटच्या खाली तो कॉर्नर होऊन बसलेला होता आणि सेम ब्रॉन्झबॅक. आणि ब्रॉन्झबॅक बाहेर काढला मी आणि बाहेर काढल्यानंतर लक्षात आलं, जेव्हा त्यांनी जीभ बाहेर काढली, जीभ बाहेर काढल्यानंतर लक्षात आलं की अरे हा कॉमन ब्रॉन्झबॅक नाही आहे, जीभ लाल भडक. आपल्याकडचा तो कॉमन ब्रॉन्झबॅक आहे, त्याची जांभळी असते जीभ, ओके, त्याची एकदम रक्तासारखी लाल असते, शेंद्री लाल. तो साप बघितल्यानंतर लक्षात आलं की हा आपल्या इथला नाही आहे. पेंटेड ब्रॉन्झबॅक हा साधारणपणे एक्स्ट्रीम साऊथ म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता आंबोली किंवा तिथून खाली कर्नाटकमध्ये वगैरे तो साप आहे. आपल्याकडे तो सापच नाही आहे. डेफिनेटली कुठून तरी बांबूचा ट्रक आलेला असणार, तिकडे बांबूची तोड झाली, तो ट्रक इकडे आला. रात्री वस्तीला असतात ते लोक तिथे बांबू तोडेपर्यंत, भरेपर्यंत. मीनवाईल तो कधीतरी बसलेला असेल गाडीमध्ये आणि त्या गाडीबरोबर ट्रॅव्हल करून तो पुण्यात आला. पुण्यामध्ये घडलेला अजून एक किस्सा आहे, तो म्हणजे मार्केट यार्डमध्ये किंग कोब्रा मिळाला होता, चांगला मोठा पोसलेला. कुठून आला कसा आला माहीत नाही. एक शक्यता अशी सांगितली जाते की कदाचित जे चहाचे कंटेनर येतात साऊथकडून, त्या कंटेनरमधनं तो आला असावे. रात्रीच्या वस्तीला ती गाडी थांबली असेल, त्यातनं तो उतरला आणि दुसऱ्या दिवशी तो मिळाला एकाच्या घराच्या गार्डनमध्ये की मोठा साप आहे. जाणारा असाच धामणीच्या इम्प्रेशनमध्ये गेला आणि समोर बघितल्यावर ते किंग कोब्रा. महाराष्ट्रामध्ये सापांच्या दृष्टीने सगळ्यात धोकादायक ठिकाणं कुठली आहेत? खरं सांगायचं तर असं कुठलं पर्टिक्युलर ठिकाण सांगता येत नाही की हे जास्त धोक्याचं ठिकाण आहे. विषारी साप सगळीकडे आहेत. पुण्यासारख्या शहरात अगदी पेठांमध्ये सुद्धा व्हायपर्स मिळालेले आहेत. नदी येते शहरामध्ये, खडकवासला किंवा अगदी पार पानशेत आंबीरुळ्यापासून साप पाण्यामध्ये वाहून येतात किंवा पाण्याच्या नदीच्या किनाऱ्यावरती जे गचपण असतं त्याच्यामध्ये ते सुखनैव राहत असतात. आपल्याला कल्पना पण नसते. कित्येकदा अगदी म्हणजे माझे एक मित्र आहेत, जुना बाजारच्या इथे त्यांना व्हायपर बाईट झालेला आहे. जुन्या बाजारामध्ये साप येतात, नागझरीमध्ये अनेकदा साप येतात. शहरांमध्ये सुद्धा विषारी साप आहेत, जंगलामध्ये तर आहेच आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात धोकादायक साप कुठला आहे? 2 पद्धतीने उत्तर देता येईल. एक म्हणजे असं आहे की सगळ्यात जास्त स्नेक बाईट कुठल्या सापांचे होतात, तर जनरली कोब्रा हा बऱ्याच ठिकाणी स्नेक बाईटला कारणीभूत ठरणारा साप आहे. शेतांमध्ये, जंगलांमध्ये आणि थोडंफार अर्ध नागरी वस्त्यांमध्ये सुद्धा ह्या घटना घडतात, त्याचं अस्तित्व आहे. टॉक्सिसिटी वाईज विचार केला तर मण्या
हा सगळ्यात जास्त घातक किंवा जहाल विषारी साप आहे. म्हणजे एकेका थेंबाचा प्रत्येक सापाच्या विषाचा एक एक थेंबाचा विचार केला तर सगळ्यात जास्त जहालता मण्यारीची आहे. सर मला सांगा, साप विषारी आहे का बिनविषारी आहे, हे कसं ओळखायचं? सो त्याच्यासाठी तुम्हाला काही बेसिक कसोट्या सांगता येतील. हम्म. काही साप त्यांचं शारीरिक वैशिष्ट्य घेऊन येतात. फॉर एक्झाम्पल, नाक फणा काढतो. हा. बाय चान्स असं झालं की गवतामध्ये लपलेला साप मला चावलाय आणि त्यांनी तेवढ्यात फणा काढला, हम्म. तर मी ठामपणे सांगू शकेन की हा नाग होता. किंवा घोणस नावाचा जो साप आहे त्याच्या शरीरावर डोक्यापासून शेपटीपर्यंत एकाच टाईपची नक्षी असते. हम्म. साधारण शंकरपाळीच्या आकाराचे किंवा चौकटच्या आकाराचे 3 लाईन त्याच्या शरीरावर रन होतात, कवटीपासून शेपटीपर्यंत. हम्म. मणक्यावर एक लाईन असते, डाव्या बाजूला एक लाईन, उजव्या बाजूला एक लाईन, अशी ती नक्षी असते. हम्म. सो त्याच्या शरीराचा कुठलाही भाग दिसला तरी तुम्ही ओळखू शकता हा घोणस आहे. हम्म. पण इतर सापांच्या बाबतीत असा क्रायटेरिया वापरता येईल असं सांगता येत नाही. हम्म. अंगावरची नक्षी ह्याच्यावरही लोक फसू शकतात. कवड्या आणि मण्यार हे 2 साप आहेत. मण्यार जहाल विषारी आहे आणि कवड्या पूर्ण बिनविषारी आहे. कवड्याच्या अंगावर आडवे पट्टे असतात पांढरे आणि मण्यारच्या अंगावरही तसेच पांढरे पट्टे असतात. हम्म. आता गंमत अशी होते की दोघांची साधारण लांबी, साधारण गर्थ, बॉडी गर्थ ही ऑलमोस्ट सेम आहे हम्म. की नवखा माणूस गडबडू शकतो. फरक एवढाच आहे, मण्यारीचे पट्टे हम्म. शेपटीपासून सुरू होत होत मिड बॉडीला फेड होतात आणि त्याच्या पुढे तर नष्टच होतात. हम्म. कवड्याचं उलट आहे की डोक्यापासून बँड्स सुरू होतात, मिड बॉडी किंवा शेपटीच्या आसपास फेड होतात. हम्म. सो प्रत्येक विषारी सापाची मिमिक्री करणारा एक बिनविषारी साप आहे. हम्म. सो ह्या गोष्टीची काळजी घ्यायला लागते. आता बरेचदा असं म्हणतात की विषारी सापाचं डोकं त्रिकोणी असतं बाणासारखं. हो हो. खरं आहे की आता व्हायपर, घोणस, परंतु तसं कॅटस्नेक पण आहे, पण कॅटस्नेक विषारी नाहीये. याच्यामध्ये असं होतं, बरेचदा आपल्याला असं सांगितलं जातं की रंगावरनं किंवा नक्षीवरनं साप ओळखता येतात. हो. बरोबर आहे, पण हे थोडंसं विशेषतः नवख्या माणसाला फसवं ठरू शकतं. असं सांगितलं जातं की हिरव्या रंगाचे साप जे आपल्या इथे मिळतात महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर ते बिनविषारी आहेत. ओके, हिरव्या रंगाचा ग्रासनेक आहे, गवत्या साप, तो बिनविषारी आहे. पण हिरव्या रंगाचा चापडा आहे तो विषारी आहे. हा. बरेचदा असं सांगितलं की पिवळ्या रंगाचा किंवा तपकिरी रंगाचा साप असेल तर तो विषारी असतो. हम्म. काही बाबतीमध्ये ते बरोबर आहे की जेवढे व्हायपर्स आहेत आपल्याकडे मिळणारे, कॉमन मिळणारे, हम्म. पण तपकिरी रंगाचा डुरक्या घोणस पण आहे किंवा तपकिरी रंगाचा अजगर पण आहे. हम्म. मुळशी परिसरामध्ये अजगर आहेत. हम्म. सो हे काही बेसिक गोष्टी सांगता येतील, पण जे नवखे लोक आहेत, सतत आउटस्कट्समध्ये जाणारे लोक आहेत, त्यांनी मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. हम्म. एक अनुभव सांगतो माझा. कात्रज सर्पदानमध्येच होतो मी, तेव्हा मी व्हॉलंटियर म्हणून तिथे काम करत होतो आणि एकदा असंच तिथे गेलेलो असताना रेस्क्यू कॉल आला आणि रेस्क्यू कॉलमध्ये आम्हाला सांगितलं की एक साप आम्ही पकडलेला आहे आणि लोणी काळभोरला जे ऑइल रिफायनरी वगैरे आणि त्या सगळ्या तिथे स्टॉक केलं जातं पेट्रोलियम मटेरियल, तर तिथला तो कॉल होता. हम्म. आणि मी आणि महेश नावाचा माझा तिथला एक कलीग, आम्ही 2 जण गेलो आणि गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की एका ऑइलच्या टाकीमध्ये तो पडलेला होता. तिथून त्यांनी त्याला बाहेर काढला आणि डुरक्या घोणस असावा असं आम्हाला वाटतंय, बिनविषारीचा. आणि मग आम्ही गेलो तिथे आणि आम्ही एंट्री करतानाच एका साईडला पत्र्याचे ड्रम कापून त्याच्यामध्ये झाडं लावण्याची पूर्वी पद्धत होती. जे बॅरल्स येतात 200 लिटरचे, ते मध्ये कुठेतरी कापतात आणि त्याच्यामध्ये माती भरून झाडं लावतात. तर अशा एका रिकाम्या बॅरलमध्ये तो साप ठेवलेला होता आणि जसं जवळ गेलो तसं एकदम दचकलो. ह्यूज घोणस होता, विषारी साप. हा. पण त्या लोकांना तो बिनविषारी वाटला. 2 दिवस तो ऑइलच्या टाकीमध्ये पडलेला होता, पोहून दमलेला असणारे, कदाचित नाकामध्ये थोडंसं ऑइल गेलेलं असणारे, त्यामुळे एकदम शांत पडलेला होता. हम्म. या लोकांनी त्याला ऑइलच्या टाकीतनं काढला, निरमा आणि ब्रशनी घासून स्वच्छ करून त्याच्यामध्ये ठेवलेला
स्नेक पार्क मध्ये आम्ही अनुभवलेला हा किस्सा केवळ आणि केवळ त्या लोकांचं नशीब की त्या सापाने हल्ला केला नाही किंवा तो ऑलरेडी अर्धमेला झालेला होता, कारण पार्कमध्ये आल्यानंतर 2 दिवसांनी तो गेला, लंग्समध्ये वगैरे ऑइल गेलं असेल. पण हे असंही घडू शकतं. असं म्हणलं जातं की सापांपेक्षा त्यांची जी पिल्लं आहेत ती सगळ्यात जास्त धोकादायक असतात. घातक हां, ठरतात. असं का म्हणतात? सापाचं पिल्लू हे जन्मतः युद्धाची सगळी सामग्री घेऊनच जन्माला येतं. तर विषाच्या त्याच्या ग्रंथी भरलेल्याच असतात. त्या असं नाही की आत्ताच जन्मलेलं पिल्लू आहे तर व्हेनम ग्लँड रिकाम्या असतील हां. किंवा नसतीलच, त्या कालांतराने डेव्हलप होतील, असं काही होत नाही. दुसरा मुद्दा असा की आपण असं म्हणतो प्रौढ माणसापेक्षा तरुण माणसाच्या अंगामध्ये रग जास्त असते, मस्ती जास्त असते. जरा काय झालं की "ए, काय रे" असं म्हणण्याची आपली वृत्ती असते. हा माझाही अनुभव आहे. मी सगळ्यात पहिला नाग पकडला भोरमध्ये. विंग नावाच्या एका गावामध्ये एका इंडस्ट्रियल शेडमध्ये खूप ह्यूज नाग होता. घमेल्याच्या खाली त्यांनी तो झाकून ठेवलेला होता. जमिनीला खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये तो बसलेला होता. वरचा बॅरल काढल्याबरोबर त्यांना त्या खड्ड्यातला तो साप दिसला. त्यांनी लगेच त्याच्यावर घमेलं उलटं टाकून दिलं. मला कॉल करून बोलवून घेतलं. मी गेलो तिथे आणि तिथे गेल्यानंतर जे कोब्रा आहे हे मला त्यांनी सांगितलं होतं, पण तो इतका ह्यूज असेल असं वाटलं नव्हतं. जेव्हा मी ते घमेलं बाजूला केलं तेव्हा क्षणभर माझ्याही काळजाचा ठोका चुकला की अरे आपण हे केवढं जनावर बघतोय आणि आपला तर पहिलाच कॉल आहे. पण म्हटलं आता इथं आलोय, लढायला तर लागणार आहे. मग त्याला हुकवरती उचललं आणि बॅगिंग केलं. एक साधारण 2-3 मिनिटं लागली मला बॅग करायला त्याला. पण आश्चर्य सांगतो, इतका समंजस साप होता की त्याने काही त्रास दिला नाही. साधा फणा सुद्धा काढला नाही. कदाचित वयोमानापरत्वे थोडंसं मेंटल स्टॅबिलिटी त्यांच्यामध्ये पण येत असावी. पण जे छोटे साप असतात ते जरा काही खुट्ट झालं की ते लगेच ॲग्रेशनमध्ये येतात. कित्येकदा असं होतं की बाकीचे मोठे मॅच्युअर स्नेक्स जे आहेत ते माणूस दिसला, धोका वाटला तरी सुद्धा हल्ला करायचा प्रयत्न टाळतात. यांचं म्हणजे नाही, तू तरी नाही तर मी तरी, अशी ती वृत्ती असते. बरोबर. साप जेव्हा माणसाला चावतो तेव्हा माणूस मरू शकतो किंवा घातक ठरू शकतं. तर तोच स्नेक बाईट जर त्याला स्वतःला झाला किंवा दुसऱ्या सापाला झाला तर सेम इफेक्ट येतो का? हो, येतो. काही केसेसमध्ये असं आढळलेलं आहे की सापाला काही कारणाने जगणं असह्य झालं किंवा इतर काही इश्यू असेल आणि जर तो विषारी साप आहे, त्यांनी जर का स्वतःला चावून घेतलं, त्याला सेल्फ बाईट म्हणतात. जर सेल्फ बाईट झाला तर साप मरतात. पण आता हा साप चावतो तेव्हा काय घडतं ह्युमन बॉडीमध्ये? सापाचे 2 विषाचे मुख्य प्रकार आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे एक साप आहे न्यूरोटॉक्सिक व्हेनमवाला, की ज्याचा विष हे न्यूरोटॉक्सिक कॅटेगरीमध्ये आहे. न्यूरोटॉक्सिक व्हेनम हे तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतं आणि त्यामुळे साप चावल्यानंतर ग्लानी येणं किंवा कधी-कधी काही भास होणं आजूबाजूला. मेंदूवरचा कंट्रोल गेलेला असतो. जीभ जड होणं, बोलता न येणं किंवा बोलताना अडखळणं, आयलिड्स पापण्या खाली पडायला लागणं, ड्रुपिंग, त्यांच्यावरचं नियंत्रण जाणं, स्नायूंवरचं नियंत्रण जाणं, या गोष्टी घडायला लागतात. खाताना किंवा पाणी पिताना ते गिळता येत नाही, कारण तिथले जे काही मसल्स आहेत त्या मसल्सवरचा कंट्रोल सगळा गेलेला असतो. सिव्हिअर केसमध्ये उलट्या होणं, मळमळणं, ह्या घटना घडतात आणि मग पेशंट जातो. मध्ये तो जो काही टाइम स्पॅन मिळेल तो मिळेल ट्रीटमेंटसाठी. सो न्यूरोटॉक्सिकमध्ये ह्या घटना घडतात. जनरली न्यूरोटॉक्सिक कॅटेगरीमध्ये इलॅपिड फॅमिलीमधले साप येतात. मग त्याच्यामध्ये नाग आहेत, मण्यार आहेत, कोरल स्नेक आहेत. याच्यामध्ये होतं असं की मज्जासंस्था तुमची बाधित केल्यामुळे किंवा त्याच्यावरती आघात केल्यामुळे संवेदना जवळपास नष्ट होतात आणि म्हणून मग भास वगैरे होतात किंवा आजूबाजूचं काही भान राहत नाही किंवा ग्लानी येते. हेमोटॉक्सिक स्नेक्समध्ये सगळे व्हायपर्स येतात. रसल्स वायपर आहे, म्हणजे घोणस असेल किंवा फुरसा असेल तर ते जेव्हा चावतं तेव्हा तिथल्या आजूबाजूच्या टिश्यू, रक्तवाहिन्याच्या ज्या भिंती असतात त्या सगळ्या डिझॉल्व्ह व्हायला लागतात.
आणि त्यामुळे शरीरामध्ये अनिर्बंध रक्तसंचार चालू होतो. म्हणजे समजा मला इथे कुठेतरी साप चावलाय, घोणस चावलाय, तर आफ्टर सम टाइम इथं एवढं हेवी ब्लिडिंग होतं, सगळं शरीरात रक्त साठायला लागतं की तो हात मोठा होतो, सुचतो. एक्स्ट्रीम केसेसमध्ये तो अवयव कायमचा अँप्यूट करावा लागतो, निकामी होतो, तोडावा लागतो. प्रचंड वेदना असतात. न्यूरोटॉक्सिकच्या बरोबर उलट हेमोटॉक्सिक आहेत, की वेदना असतात, असह्य वेदना असतात आणि रक्तप्रणालीवरती त्याचा परिणाम होतो. सो एखादा ऑर्गन अँप्यूट ही घटना त्याच्यामध्ये घडू शकते किंवा ते जीवघेणंही ठरू शकतं. सापांपासून सुरक्षित राहण्यासाठी काय केलं पाहिजे? साप शहरातही आहेत, साप ग्रामीण भागातही आहेत. हा. सो आपण त्याचा विचार करूयात की घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं सगळ्यात पहिली गोष्ट आहे. सापांना अडचणीच्या किंवा गचपणाच्या जागा आवडतात. सो आपल्या घराचा परिसर जेवढा स्वच्छ असेल तेवढं सापांना आडोसा मिळण्याचं प्रमाण कमी होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये सुद्धा स्वच्छता असणं गरजेचं आहे. अनेकदा ग्रामीण भागामध्ये असं होतं, रात्री जेवायला अंगणामध्ये बसलेत, जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी तिथेच धुतली जातात, खरकटं सगळं तिथेच पडतात. त्याच्यामध्ये होतं असं की त्या खरकट्यावरती उंदीर येतात खायला आणि त्या उंदरांच्या मागावरती साप येतात. सो थोडक्यात त्या आपल्या परिसरामध्ये सापांना आमंत्रण दिल्यासारखं होतं. सो घराच्या आजूबाजूला खरकटं कुठे काही टाकू नका हे आम्ही सांगतो. त्याचबरोबर घरामध्ये जेवढ्या फटी असतील, दरवाजा, खिडक्या, गॅप्स असतील, ते सगळे पॅक करण्याची सोय करा. बरेचदा ग्रामीण भागामध्ये आम्ही असंही पाहिलंय की कुठेतरी बाहेर बाथरूम असतं, एखाद्या कोपऱ्यामध्ये एक पाईप टाकलेला असतो, फक्त तो थ्रू अँड थ्रू ओपन असतो. बरेचदा त्याच्यातूनही साप आतमध्ये येऊ शकतात. बरोबर. सो आम्ही त्यांना सांगतो की रात्री झोपताना तिथे एखादा दगड ठेवून द्या की जेणेकरून साप तिथपर्यंत येईल, तिथून घरामध्ये एंट्री करणार नाही. दरवाजे लावताना बरेचदा, आता ग्रामीण भागामध्ये इतक्या अद्ययावत सुविधा नसतात, सो दरवाजे लावताना ते परफेक्ट मॅच होत नाही, मध्ये कुठेतरी फटी राहतात किंवा दरवाजाच्या खालच्या बाजूला गॅप्स असतात. काही ठिकाणी वरचं जे छत असतं, पत्रा किंवा कौलं असतील, तर त्याच्यामध्ये काही गॅप्स असतात, तर त्याच्यामध्ये सापांना बसायला जागा मिळते. सो ते पॅक करता आले तर फार उत्तम. हे एक केलं पाहिजे. बरेचदा आम्ही असं पाहतो की ग्रामीण भागामध्ये जे शेतमजूर असतात, तर लोक बाहेर झोपतात अंगणामध्ये, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात वगैरे, आणि मग तिथे खाली झोपल्यानंतर साप अंथरुणामध्ये येतात, अपघात होतो. सो आम्ही लोकांना सांगतो की एकतर जमिनीवर झोपू नका. जमिनीवर झोपलात, ती वेळ आलीच तरी जिथे आडोसा आहे, म्हणजे आता समजा एखादं झाड आहे, मोठा बुंधा आहे, त्या बुंध्याला चिकटून झोपायचं नाही, किंवा एखाद्या खोलीत झोपताय किंवा व्हरांड्यामध्ये, घराच्या बाहेरच्या व्हरांड्यामध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये झोपताय, तर घराची जी भिंत आहे त्या भिंतीला चिकटून कधी झोपायचं नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या गरजेच्या आहेत. घरातल्या आजूबाजूला समजा झाडं असतील तर झाडाच्या फांद्या घराला टच होणार नाहीत किंवा घराच्या फार जवळ येणार नाहीत याची काळजी घ्या. जे आर्बोरियल स्नेक्स आहेत, जे झाडांवर राहणारे साप आहेत, त्यांची बॉडी फ्लेक्सिबिलिटी ट्रिमेंडस असते. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाण्यासाठीच ते तयार झालेले आहेत. सो जर का एखादी फांदी तुमच्या घराच्या छताच्या किंवा खिडकीच्या दरवाजाच्या जवळ येत असेल तर कधीतरी तुमचं नजर चुकवून ते घरामध्ये प्रवेश करू शकतात. सो जर अशा फांद्या असेल तर त्या फांद्यांची छाटणी करा. जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहताय, ग्रामीण भागामध्ये राहताय, जंगलामध्ये कुठेतरी तुमचं आउटस्कर्ट्समध्ये एखादा फार्म हाऊस आहे, तुम्ही कायम सावध राहणं गरजेचं आहे. लोकांचं असं असतं, दोन्ही टोकांची लोक मी पाहिलेली आहेत रेस्क्यू कॉलवर, की आम्ही तिथे गेल्यानंतर ते लोक सांगतात, हा आम्ही इथं साप बघतो, आम्हाला दिसतो. मग आम्ही विचारतो, मग तुम्ही काय केलं, काय घडलं नंतर? काय नाही, आम्ही नमस्कार केला, बाबा रे आमचं काय चुकलं असेल तर माफ कर, देवाबिवाचं काय राहिलं असेल तर आम्ही करतो. रिस्पेक्ट देतात, मारत नाही. साप त्याच्या वाटेने जातो, माणसं त्यांच्या वाटेने जातात. बरोबर. आणि त्याच वेळेस दुसऱ्या टोकाची पण माणसं पाहिली आहेत की साप दिसला की घे काठी आणि मारून टाक. सो आम्ही लोकांना असं सांगतो की सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला साप कधी दिसलाच तर पहिलं म्हणजे सुरक्षित अंतर ठेवा. कुठेही स्टंट करायला जाऊ नका. स्टंट करायला जाल, जीवाशी येईल. प्रत्येक सापाची त्याच्या जातीनुसार वागण्याची पद्धत असते, अटॅक करण्याची पण पद्धत असते.
जसा तुम्ही नाग हाताळू शकता तसा घोणस नाही हाताळू शकत. जसा घोणस हाताळावा लागतो तसा मण्यार नाही हाताळता येत. तुम्ही काहीतरी उद्योग करायला जाल तर ते घातक ठरेल. कुठलाही साप, मी कित्येक वेळा असं पाहिलेलं आहे की मी जंगलामध्ये कुठेतरी ऑब्झर्वेशनसाठी बसलोय आणि दिसतं की समोर तिथे साप आलेला आहे, कुठून तरी इकडनं तिकडनं आलाय, आमची नजरानजर झालेली आहे. कधीही साप असं म्हटलेलं नाही, अरे तिथं सुधीर सावंत बसलाय, चला आपण त्याला जाऊन चावूयात आता. असं कधी होत नाही. विनाकारण कुठलाही साप, तो विषारी जरी असला, तो सहज मला मारू शकत असला तरी त्यांची ती वृत्ती नाही. जसा आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसं त्यांना पण आहे. विनाकारण त्यांना मारू नये. समजा घरामध्ये आलाय साप, तर अशा वेळेस सरळ कुठल्या तरी सर्पतज्ञाला किंवा वन खात्याला संपर्क साधा. त्यांच्याकडचे जे तज्ज्ञ लोक आहेत ते येतील आणि ते साप ताब्यात घेतील आणि कुठेतरी त्याला रिलोकेट करतील, रेस्क्यू करतील. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? शक्यतो असं होतं की साप चावल्यावर असं म्हणतात की आयदर तुम्ही तो साप मारून किंवा तो आहे तसा घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे किंवा त्याचा फोटो काढून नेला पाहिजे. पण हे खरं तर शक्य नाही आहे बऱ्याच केसेसमध्ये. तर मग ह्या अशा वेळेला काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, स्नेक बाईट झाला तर 1-1 मिनिट महत्वाचा असतो. तो साप राहू दे, तिथं काय असेल ते असेल. पहिलं पेशंटला दवाखान्यामध्ये हलवा, इस्पितळामध्ये हलवा. त्याच्या शरीरावर काय लक्षणं दिसत आहेत त्यानुसार डॉक्टर किंवा तज्ज्ञ मंडळी ठरवतील काय ट्रीटमेंट करायची ते. दुसरा मुद्दा असा येतो की सापाचे फोटो किंवा जिवंत अथवा मृत साप तिकडे न्यायचा की नाही. तर त्याच्याबद्दल मी असं सांगेन की सुदैवाने आता खेडेगावात सुद्धा मोबाईल पोचलेले आहेत. सो तुम्हाला जर सहज शक्य असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला सुरक्षित ठेव. नाहीतर फोटो काढायला म्हणून मी जवळ जातोय आणि अजून दुसरी एक काहीतरी स्नेक बाईट केस घडतीये, असं होऊ नये. स्वतःला सुरक्षित अंतरावर ठेवून चांगला फोटो घेणं शक्य असेल तर जरूर घ्या, पण ते पेशंटने घेत बसायचं नाही. पेशंटला पाठवून द्या. दुसरा जो कोण तिथे एखादा माणूस, एखादा मुलगा असेल, त्यांनी ते फोटो काढावे आणि ते शेअर करावे. त्याचा नक्की फायदा होतो. समजा एखादा जिवंत साप सुरक्षितरित्या कोणाला तरी बरणीमध्ये वगैरे भरता आला, तो नेता आला तरी चालेल, काही हरकत नाही. आणि मृत साप न्यावे की नाही, तर मी म्हणेन अजिबात नेऊ नका. एक जीव वाचवायचा आहे आपल्याला, हे नक्की आहे की माणसाला वाचवायचं आहे, पण म्हणून त्याच्यासाठी दुसरा जीव मारून टाकायचा असं करू नका. बरेचदा त्याच्यामध्ये बिनविषारी साप सुद्धा मारले जातात विनाकारण. माणसाला जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही वाचवणं आपलं कर्तव्य आहे. असं मारू नका. पण मग फर्स्ट एड काय केलं पाहिजे साप चावल्या इमिडिएटली? त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला याचा अभ्यास करायला लागेल की साप चावल्यानंतर सिम्पटम्स काय आहेत किंवा काय घडतं. तर त्याच्यामध्ये मी असं सांगेन की एक साधारण प्रश्न नेहमी मला विचारला जातो जेव्हा आम्ही रेस्क्यू कॉलला जातो की साहेब हा साप विषारी पकडला ना तुम्ही? मग मी म्हणतो हो विषारी आहे. हा चावला तर अर्धा तास तरी मिळतो का? हा साप पकडला तर 2 तास मिळतात का? किती वेळ लागतो? मग आम्ही सांगतो की असं नसतं. कधी कधी असं असतं, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साप चावलाय कुठे. 99% स्नेक बाईट केसेस होतात त्या पायावर किंवा हातावर चावताना, की शेतामध्ये काम करतायत किंवा जंगलामध्ये फिरतायत आणि पायाला साप चावलाय किंवा शेतात काम करत असताना हाताला कुठेतरी चावलाय. हृदयापासून साप चावलेलं ठिकाण जेवढं लांब असेल तेवढा तुम्हाला जास्त वेळ मिळतो ट्रीटमेंटसाठी. दुसरा एक मुद्दा असा आहे की पेशंटची परिस्थिती काय आहे. पेशंटची परिस्थिती, समजा तो ऑलरेडी आजारी आहे काही कारणाने किंवा वृद्ध आहे किंवा लहान मुले अगदी, तर त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, वीक झालेली असते. जो धडधाकट मनुष्य आहे तो थोडा जास्त वेळ तग धरेल. तिसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सापाने तुमच्या शरीरामध्ये विष किती सोडलं. त्यांनी 1 ड्रॉप सोडलंय का 4 ड्रॉप सोडलेत, त्याच्यावरती सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून आहेत. सो अशा ठिकाणी जर का स्नेक बाईट झाले तर तिथून हॉस्पिटलला पोहोचायला किती वेळ लागणार आहे, त्या हॉस्पिटलमध्ये पूर्वतयारी आहे की नाही. कित्येकदा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा अँटीव्हेनम अवेलेबल नसतं. पुण्यामध्ये तर आत्ता एक ग्रुप आहे, तळजाईला त्यांचं काम चाललंय प्लांटेशनचं. एक साधारण महिना 1.5 महिन्यापूर्वीच त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं की आम्हाला अनेकदा साप दिसतात, आम्ही काय करावं. तर मी त्यांना सांगितलं साधारण काय खबरदारीच्या योजना करायच्या ते.
तर ते म्हणाले की ठीक आहे, हे सगळं तुम्ही सांगितलं, पण तरी सुद्धा ॲक्सिडेंटली एखादा बाईट झाला तर जवळपास काय कुठल्या दवाखान्यात जाऊ आम्ही, कुठे अँटीव्हेनम मिळेल? म्हटलं ससून हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही. हम्म. आणि ससून हॉस्पिटलचं कसं आहे, तुलनेने अंतर कमी असलं तळजाई ते ससून, तरी रश आवरमध्ये, ऑफिस आवर्समध्ये, ट्रॅफिकमध्ये खूप वेळ जातो. सो ह्या गोष्टीचा अंदाज घेऊनच काम करा, हे सांगितलेलं. मग त्यांनी असा विचार केला की नाही, मग आम्ही आमच्या इथल्या लोकल आमदाराला वगैरे कॉन्टॅक्ट करून जवळपासच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये अँटीव्हेनम व्हायल्स आम्ही ठेवू शकू का? म्हटलं प्रयत्न करून बघा, झालं तर उत्तम आहे. पण ते इतकं सोपं नसतं, त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी असतात. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. काही वेळा असं होतं की ग्रामीण भागामधले जे डॉक्टर असतात, मला कोणालाही नावं नाही ठेवायची, पण ग्रामीण भागामधल्या डॉक्टरांना जे नुकतेच तिथे रुजू झालेले आहेत, त्यांना कधी कधी अनुभव कमी असतो. कधी कधी ग्रामीण भागातल्या रुग्णालयामध्ये अँटीव्हेनम अवेलेबल नसतं. याही गोष्टींचा विचार करावा लागतो. सो असे अनेक मुद्दे आहेत की जे तुम्हाला किती वेळ देणार आहेत आणि तुम्हाला काय लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवायची आहे, ह्याच्यावरती ते घटक प्रभाव पाडतात. आता आपला पुढचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णाला शांतपणे किंवा त्याला धीर देत त्याच्याशी संवाद साधत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो घाबरला, तो पॅनिक झाला तर सिच्युएशन्स बिघडतात. त्यामुळे त्याला मेंटली स्टेबल ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट साईटपासून त्या रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचे शारीरिक श्रम कमीत कमी होतील याची काळजी घेतली पाहिजे. त्याला पळवत नेलं आहे किंवा त्याला खूप त्रास होतोय आणि मग तरी नाही, अरे तू चल, अरे तू नाही, शक्यतो गावातली 4 माणसं बोलवणं, त्याला एखाद्या झोळीत घेणं किंवा एखाद्या कॉटवर बांधून नेणं गाडीपर्यंत, मग गाडीमध्ये ठेवून त्याला हॉस्पिटलपर्यंत नेणं, हे करणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं तसं त्याला चालवत किंवा पळवत नेलं तर ते हृदयावरती आघात करणारं ठरतं, जीव जाऊ शकतो. सायमल्टेनियसली पुढचा एक मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना पेशंटला शक्यतो पाठीवर झोपवायचं नाही. न्यूरोटॉक्सिक बाईट असेल तर जसं मी सांगितलं मगाशी की पाण्याचा घोट गिळणं किंवा आवंडा गिळणं हे सुद्धा जड जातं. जर हॉस्पिटल लांब असेल तर बरेचदा असं होतं की कधी कधी पेशंटला उलट्या होतात. जर तो पाठीवर झोपलेला असेल तर उलटीचा काही भाग हा श्वासनलिकेमध्ये अडकू शकतो आणि त्याच्यामुळे सफोकेशननी सुद्धा माणूस जाऊ शकतो. सो गाडीमध्ये बसल्यानंतर सुद्धा त्याला असं काटकोनामध्येच बसवणं गरजेचं आहे. खुर्चीत बसवा किंवा सरळ खाली मांडी घालून बसवलं तरी चालेल, आडवं झोपू द्यायचं नाही. त्याच्याशी सतत संवाद करत राहणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेस त्याला ग्लानी येते त्यावेळेस आपल्याला कळत नाही. जर त्याच्याकडे लक्षच नसेल तर कळणार नाही. तो कधी ग्लानीमध्ये गेला आणि कधी काय झालं आपल्याला अंदाज येत नाही. बोलत राहिलो तर आपल्याला अंदाज येतो की अरे याची आता जीभ जड व्हायला लागली आहे, याला आता बोलता येत नाही आहे. सो ह्या अशा काही गोष्टी असतात, त्याच्यासाठी संवाद साधत राहणं हे गरजेचं आहे. लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण असंही बघतो की समजा हाताला साप इथे चावला असेल तर इथे घट्ट कापड टॉर्निकेट्स बांधली जातात. बांधलं जातात. त्याच्यामध्ये असं आहे की टॉर्निकेट बांधणं हा एक प्रथमोपचार होऊ शकतो. जेव्हा मी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेस आम्हाला शास्त्र शाखेमध्ये शिकवलं गेलं की टॉर्निकेट बांधा, आवळपट्टी, किंवा जिथे चावला आहे तिथे शार्प स्वच्छ ब्लेडनी कट्स द्या. आता याच्यामध्ये काय घडतं ते सांगतो. ज्यावेळेस आपण टॉर्निकेट बांधतो, जिथे साप चावलाय त्याच्या थोडंसं हृदयाच्या बाजूला वरच्या दिशेने, हृदयाच्या दिशेने ती आवळपट्टी बांधायची असते. आवळपट्टी बांधताना ती अतिशय करकचून बांधायची नाही. ती बांधताना कोणीतरी ती बांधत असताना कोणीतरी एक बोट मध्ये ठेवायचं, त्याच्यावरती ती पट्टी बांधायची किंवा एखादं पेन ते मध्ये ठेवायचं आणि बांधून झाली की ते बोट किंवा ती पेन्सिल काढून घ्यायची, जेणेकरून फ्रेश ब्लड सप्लाय त्या अवयवाला व्हायला पाहिजे. का तुम्ही तिथे घट्ट अगदी करकचून आवळपट्टी बांधली तर फ्रेश ब्लड सप्लाय होत नाही. तिथलं जे रक्त आहे ते त्या विष मिश्रित असल्यामुळे किंवा विष मिसळल्यामुळे ते खराब होतं आणि लिटरली तो भाग ॲम्प्यूट करावा लागतो, कारण तिथल्या पेशी वगैरे सगळंच खराब होऊन जातं. समजा ॲक्सिडेंट साईटपासून हॉस्पिटल लांब असेल
तर त्याच्यामध्ये सुद्धा ती आवळपट्टी थोड्या थोड्या वेळानंतर पूर्ण सैल करायची असते आणि परत बांधायची असते. कारण जरी तुम्ही एक बोटाची जाडी ठेवली तरी ब्लड फ्लो हा थोडा रिस्ट्रिक्ट झालेला असतो. मग त्याच्यासाठी पुन्हा फ्रेश ब्लड सप्लाय प्रॉपर व्हावा म्हणून मग ती आवळपट्टी थोडा वेळ सोडायची आणि नंतर परत बांधायची. ही पद्धत करावी लागते. पण समजा असं झालं, मी दुपारी शेतामध्ये झोपलेलो आहे किंवा रात्री शेतामध्ये झोपलेलो आहे, मला मण्या रे आणि तो कानापाशी चावलाय, मी कुठं आवळपट्टी बांधणार? हृदयाच्या आणि कानाच्या मध्ये फक्त गळाच आहे, नाही बांधू शकत. कधी कधी असंही म्हणजे आमच्या काळामध्ये हे शिकवलं गेलं की ब्लेडनी कट्स द्यायचं आहे. पण समजा त्याच्यामध्ये एखादी महत्वाची रक्तवाहिनी कट झाली तर अनियंत्रित रक्तस्राव होऊन सुद्धा पेशंटला धोका निर्माण होऊ शकतो. आपण अनेक वर्षांपासून सिनेमांमध्ये बघत आलोय की स्नेक बाईट झाल्यावर जिथे बाईट झालंय तिकडे तोंडाने आपण सक्शन करून वेनम बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो किंवा सो सक्सेसफुल दाखवलाय. तर हे खरंच शक्य आहे का? करायला पाहिजे का नाही? अजिबात करू नये. माझा आजपर्यंतचा जो काही थोडासा अभ्यास आहे त्याच्यावरनं मी असं म्हणेन, सर्पविश्वाचं सगळ्यात जास्त नुकसान कोणी केलं तर 2 जमातींनी. एक म्हणजे गारुडी जमात, की त्यांनी अंधश्रद्धा पसरवल्या, साप हाताळले, सापांमध्ये काम करत असताना काही अपघातही घडले, काही गारुडी पण जीवानिशी गेलेले आहेत. दुसरी जमात आहे चित्रपट विश्व, की त्यांनी सुद्धा त्या वेगवेगळ्या सापांवरचे चित्रपट काढून इतके गैरसमज पसरवलेले आहेत की विचारता सोय नाही. अनेकदा हिंदी चित्रपटांमध्ये ते दाखवलेलं आहे. सो मला ते आठवत आहे, पाताल भैरवी चित्रपटामध्ये हा किस्सा आहे. आय थिंक जितेंद्र आणि जयाप्रदा, आणि त्याच्यामध्ये असंच दाखवलेलं आहे की तिला साप चावतो, नाक चावतो, आणि मग तो हिरो म्हणजे जितेंद्र ते तोंडाने पायातनं ते विष ओढून घेतो, ती इकडे वाचते, ती उठून बसते आणि त्याला मूर्छा येते. असा तो सीन आहे, आणि मग नंतर तोही वाचतो वगैरे वगैरे. असं खरंच करू नये, हे घातक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस शरीरामध्ये विष इंजेक्ट केलं जातं तेव्हा ते शरीरात खोलवर आत शिरलेलं असतं. ते नुसतं तोंडाने शोषण करून पूर्ण बाहेर निघणार नाही. म्हणजे तसं केल्यानंतर अपघातग्रस्ताचा किंवा पेशंटचा जीव वाचेल याची कुणीही खात्री देऊ शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, शोषण करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडामध्ये अल्सर असेल, काही सूक्ष्म छोट्या मोठ्या जखमा असतील, जेवताना जीभ चावली गेली आहे, ओठ चावले गेलेले आहेत, जर अशा सिच्युएशनमध्ये त्या माणसाने रक्त शोषण करण्याचा किंवा शोषण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याही जीवाला धोका आहे. हे करू नये. तो शास्त्रीय ती पद्धत नाही आहे. ते चित्रपट पाहून अनेकांना असं वाटतं की अरे माझा हिरो, माझी हिरोईन, मी सांगतो असं काही करू नका. आपल्याकडे खूप आधीपासनं किंवा गावाकडे बऱ्याचदा अजूनही होतं की साप दिसला की मारून त्याला जाळून टाकतात. तर हे का केलं जात असावं? अनेक अनेक अंधश्रद्धा त्याच्या पाठीमागे आहेत. बरेचदा लोक असं म्हणतात, सापाने काट टाकली की सापाचा पुनर्जन्म होतो. सापाने काट टाकली की त्याला नवीन आयुष्य मिळतं. मग आम्ही लोकांना सांगतो की अहो असं होत नाही. जर तसं असतं तर प्रत्येक साप त्याला नॅचरल डेथ कधी मिळालीच नसती. बरोबर. आणि आज लोकसंख्येपेक्षा सर्पसंख्या जास्त वाढली असती. असं होत नाही. त्यांना एक नैसर्गिक मृत्यू आहे, पण लोकांच्या ते पटकन पचनी पडत नाही. भारतीय समाज असा आहे की तो खऱ्या गोष्टींपेक्षा खोट्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतो, आणि त्यामुळे होतं असं की मग आम्ही लोकांना सांगतो की हे खोटं आहे, पण लोक ऐकत नाहीत. अशीच एक अंधश्रद्धा आहे की सापाचा कुठलाही पार्ट शिल्लक राहिला तर तो परत डूक धरेल किंवा तो जिवंत होईल, म्हणून मग ते जाळणं किंवा त्याची विल्हेवाट लावणं ही वृत्ती आहे. जसं मी मगाशी सांगितलं की दोन्ही टोकाची माणसं मिळतात, याच्यात पण आहे की नाही. आज रिस्पेक्ट देणं की आता तो साप मेलाय, आता आपल्या धर्माप्रमाणे किंवा आपल्या रीतिरिवाजांप्रमाणे जसं आपण अग्निसंस्कार करतो तसं त्यालाही अग्निसंस्कार करणं किंवा त्याला ते जाळणं ही पण त्याच्या मागची भूमिका असते. सापांबद्दलचे गैरसमज काय आहेत? भारतीय समाजामध्ये सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत. साप दूध पितो, साप डूक धरतो, असे अनेक गैरसमज आहेत. किंवा नागमणी असतो. नागमणी असतो.
पण हे सगळे गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहेत. प्रत्यक्षात असं काहीही घडत नाही. फॉर एक्झाम्पल आता आपण बघूयात की नाग दूध पितो असं म्हणतात. बरेच गारुड्यांकडे पूर्वी नाग असायचे, ते दारोदारी फिरायचे आणि मग लोकांना म्हणायचे की नागाला दूध द्या. मग ते वाटीमध्ये वगैरे नागाला दूध पाजायचे. नाग दूध प्यायचा सुद्धा. कारण बरेच दिवस ते नाग पकडून ठेवलेले असायचे. पाण्याची गरज असते, लिक्विडची. पाणी मिळत नाही म्हणून नाईलाजाने दूध पितात. पण दूध हे त्यांचं नैसर्गिक अन्न नाही. जर तसं असतं तर सापांनाही स्तन असते. तो सस्तन प्राणी नाही, तो रेप्टाईल कॅटेगरीतला आहे. रेप्टाईलच्या कुठल्याही कॅटेगरीतल्या कुठल्याही प्राण्याला स्तन नाही आहे. हो. त्यामुळे तो त्याचा नैसर्गिक आहार नाही आहे. नागाला किंवा कुठल्याही सापाला दूध पचवणं हे जड जातं. त्यामुळे तो काही काळ जगू शकेल, पण दुधावरती तो फार काळ टिकत नाही, फार काळ जगू शकत नाही. दुसरा असाच एक मुद्दा आहे, तो म्हणजे नागमणी. चमकदार दगड किंवा चमकदार रत्न, प्रेशियस स्टोन्स, याचं अप्रूप निसर्गामध्ये फक्त माणसाला आहे, बाकी कोणत्याही प्राण्याला नाही. त्यामुळे माझ्याकडे नागमणी आहे आणि मग मी तो जपतोय काही वर्ष आणि तो अतिशय प्रेशियस आहे वगैरे. काहीच गरज नाही. नागाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तो नागमणी मिळाला की मनातल्या इच्छा पूर्ण होतात, धनसंपत्ती मिळते, सगळी सुखसंपत्ती मिळते. असं जर का असतं तर सगळे गारुडे आज श्रीमंत दिसले असते. असं होत नाही, असं काही नसतं. ते खोटं आहे. अनेकदा असेही अंधश्रद्धा पसरवल्या जातात की सापडूक धरतो, नागडूक धरतो. परत त्याच मुद्द्यावर की भारतीय चित्रपटसृष्टीने फार वाट लावलेली या क्षेत्राची. याच्यामध्ये एक मुद्दा मी असं क्लिअर करेन, रेप्टाईल्सचा मेंदू फार विकसित झालेला नाही आणि त्यामुळे त्यांना हा माझा शत्रू आहे किंवा ह्यांनी असं म्हणतात की नाग आणि नागिन किंवा साप आणि सर्पिण यांच्या जोडीतल्या एखाद्या कोणाला तरी मारलं की दुसरा बदला घेतो. असं घडायचं काहीच कारण नाही. काय होतं की मुळात बुद्ध्यांक कमी असल्यामुळे, स्मरणशक्ती कमी असल्यामुळे कुठलाही साप हा तुम्हाला लक्षात ठेवू शकत नाही की अरे ह्या माणसाने माझ्या जोडीदाराला मारलं ना, अब देख तुम्ही क्या करता हो. असं कधी होत नाही, कारण तेवढा मेंदू विकसित नाही. जर मेंदू तेवढा विकसित असता तर जेवढ्या प्रेमाने आपण कुत्रा पाळू शकतो तेवढ्याच प्रेमाने सापही पाळता आले असते. सापाला जर शत्रू कळतो तर सापाला मित्रही कळले असते. सो सापाची बुद्धिमत्ता तेवढी प्रगल्भ नाहीये की त्याला शत्रू किंवा मित्र कळू शकेल. आपण इतक्या वेळेला तुम्ही सांगितलं की साप माणसांपासून शक्यतो खूप लांब पळतात, पण अशी काही मंदिरं आहेत आपल्याकडे जिथे खूप गर्दी असून सुद्धा साप हे आजूबाजूला वावरत असतात आणि त्यांना माणसांचा फारसा काही फरक पडत नाही, तर असं कशामुळे होतंय? उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे कोकणामध्ये मार्लेश्वर नावाचं एक देवस्थान आहे. तिथे त्या मार्लेश्वरच्या गुहेमध्ये अनेकदा साप पाहायला मिळतात. इतरही अनेक ठिकाणी लेण्यांमध्ये किंवा गुहांमध्ये, देवस्थानांमध्ये साप पाहायला मिळतात. पण आज आपण तिथे लोंढेच्या लोंढे तिथे जातो, पाहतो, आपल्याला त्याचं अप्रूप वाटतं, आपण ते सोशल मीडियावर शेअर करतो. पण ही गर्दी एका दिवसात तिथे तयार झालेली नसते. कधीतरी फार पूर्वी कोणीतरी 2-4 माणसं जात असतील गावातली, मग ती 10 माणसं होतात, मग ती 50, 100, 200 माणसं होतात. मधल्या काळामध्ये सापही या सगळ्या गोष्टींना सरावतात. सापांची एकतर तिथे अंधारी जागा असल्यामुळे आडोशाची सोय झालेली असते. तिथे असणाऱ्या पाली किंवा तिथे असणारे रोडंट्स हे त्यांना खायला मिळतात, त्यामुळे खाण्याची सोय झालेली असते. अंधाऱ्या जागी असल्यामुळे ते साप आपल्याला पटकन दिसत नाहीत. सो सापही निश्चिंत असतात की अरे माणसाला बहुतेक मी दिसतच नाहीये, आणि जरी इथं माणसं आली तरी ती मला काही धोका निर्माण करत नाहीत, ते मला मारायला येत नाहीयेत, ते माझ्यावर काठी उगारत नाहीयेत. सो ते थोडेसे सरावतात माणसाला. पण तोच साप त्या गुहेतनं बाहेर काढून आणला आणि उघड्यावर ठेवला तर तो तितका निवांत राहणार नाही. तो पहिला कुठेतरी आडोसा शोधेल, पळून जाईल, किंवा त्याला चान्स नाही मिळाला पळून जाण्याचा तर माणसावर हल्ला करेल. आता सापांचं निसर्गामध्ये आणि माणसाच्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे? सापाचं निसर्गामध्ये किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये प्रचंड महत्व आहे. मी असं म्हणेन की जर साप नसतील किंवा जर सर्पसत्र करायचं ठरवलं आणि सगळे साप मारायचं ठरवलं किंवा नष्ट करायचं ठरवलं
तर कालांतराने सगळी इकोसिस्टीम कोलॅप्स होईल. सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे शेतीशी निगडीत आहे, की शेतधान्याचं प्रचंड नुकसान उंदरांकडून होतं आणि ह्या उंदरांवरती परफेक्ट कंट्रोल ठेवण्याचं काम सापांकडून होतं. जर साप नष्ट झाले तर उंदरांची पैदास प्रचंड होणार, त्याचा धोका शेतीला बसणार, तोटा शेतीला होणार आहे आणि पर्यायाने मग ते संकट आपल्यावरही घोंगावणार. बरोबर. सापाचा अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे, मेडिकल फील्डमध्ये अनेक औषधं इतरही सापांच्या विषापासून बनवली जातात. त्यामुळे ह्याच्यासाठी साप जगणं खूप महत्वाचं आहे. फक्त उंदीर असं नाही, निसर्गाने हे जेव्हा एक पिरामिड रचलं सृष्टीचं, प्रत्येक गोष्टीवर एक 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 चेक बसवलेला आहे. जर सापांचं संवर्धन करायचं असेल तर लोकांना तुम्ही काय सांगाल? लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? सायमल्टेनियसली आज आपण प्रकृतीचं सगळंच कंट्रोल आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतोय. निसर्गाचं सगळं म्हणजे आम्हीच मालक आहोत आणि आम्हीच ठरवणार कोणी जगायचं आणि कोणी मरायचं. ही जी वृत्ती आहे ही वृत्ती सोडणं गरजेचं आहे. कोकणामध्ये आता सध्या माकडांचं खूप उपद्रव आहे आणि माकडं आता शेतीला नुकसान करतात, ती घरामध्ये यायला लागलीत, घरातनं खाणं वगैरे पळवतायत किंवा ज्या आमराई आहेत तिथे कैरीचं किंवा आंब्याचं खूप नुकसान होत आहे. आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की जे स्वतःला निसर्गप्रेमी म्हणवतात ते सुद्धा आता ही मागणी करतायत की माकडं मारण्याची परवानगी द्यावी सरकारने. खूप चुकीची भूमिका आहे. ते तुमच्या सोयीचं नसलं तरी निसर्गाची सगळी साखळी शाबूत ठेवण्यासाठी ते गरजेचं आहे. बरोबर. माकडांचा आणि सापांचा संबंध काय हे जर का सांगायचं झालं, मी हे जे उदाहरण देत होतो, अजगरासारखे जे मोठे साप आहेत ते माकडांवर कंट्रोल ठेवतात. माकडे त्यांच्या खाद्यसूचीमध्ये आहे. माकडांवर इफेक्टिव्ह कंट्रोल हवा असेल तर अजगर आणि बिबळ्या हे 2 प्राणी शाबूत असणं गरजेचं आहे. वाघही माकडांना खातात पण वाघ झाडावर चढू शकत नाही. अजगर बिबळ्या ह्यासारखे प्राणी त्या साखळीतनं तुम्ही हद्दपार केले. आम्हाला साप नको, आम्हाला बिबळ्या नको, आम्हाला वाघ नको, आम्हाला रानडुकरा नको. मग आता हे साईड इफेक्ट भोगावे लागणार आहेत. सापच असं नाही, मी तर म्हणतो निसर्गातला प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे. आपल्याला कळत नाहीये की त्याचं तिथे काय महत्व आहे. आपण फक्त त्याला डावं किंवा उजवं ठरवतो, काळं किंवा पांढरं ठरवतो आणि निर्णय घेऊन मोकळे होतो. तसं करून चालणार नाही. सुधीर सर, खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या ह्या शोमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूपच चांगल्या प्रकारची माहिती दिलीत आणि अवेअरनेस बऱ्यापैकी क्रिएट केलात. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण मला इथं बोलवलं, व्यक्त होण्याची संधी दिली, थोडंसं निसर्ग सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.